आम्हाला राग का येत नाही, आम्हाला संताप का येत नाही, चिड का येत नाही. मी त्या गावात भेटायला गेलो, कुठे रोष नाही, राग नाही, कुठलाही संताप नाही, कुठलाही बेदरवाजी नाही. का असं झालो आम्ही? केवढी नारायकी स्वीकारायची आम्ही आणि कुठपर्यंत मरायचो आम्ही? अरे जातीच्या नावाला जाधव मेला असता तर पेटले असते गावागावात, पण शेतकरी मेला म्हणजे कुत्रे मेले समान झाली आमची अवस्था. जातीच्या नावानं भडकवणं समजवलं तुम्हाला, धर्मात सांगून आम्हाला पाहिजे पेटवायला लावलं आम्हाला. पण एकदम शेतकऱ्यासाठी पेटा, एकदम शेतकऱ्यासाठी 2 पावलं टाका, सगळी व्यवस्था दुरुस्त होईल. ते दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. चेक मारून सालाना करावं लागेल. ते का मागील 10 वर्षाचं जे काही नुकसान झालं असेल ते सगळं आम्ही पाहिजे रेकॉर्डवर आलं पाहिजे. याच्याकडून मागच्या 10 वर्षाचे पैसे वसूल करू आणि समोरच्या जमिनीचे पण पैसे वसूल करू. यांना आपण सोडणार नाही. आखरी तुम्ही विमानात फिरून तुमचं जमणार नाही. 3400 रुपयाची सोयाबीन आहे, अजून सोयाबीन शेतातली निघायची आहे. आणि ते निघाल्यानंतर कालचे भाव 2 दिवसाचे भाव मी पाहतोय 3500 होते. आजचे भाव मी पाहिले 4-5 मार्केट कमिटीतले भाव पाहिले ते 3400 वर आले. धीरे धीरे जशी जशी सोयाबीन आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत खलास होईल. एका जातीचं झालं असतं, एखाद्या धर्माचं झालं असतं, एखादी मस्जिद किंवा मंदिर गेलं असतं ना, मग जागा झालं असतं सरकार. पण आमच्या मरणाला किंमत कुठं आहे? रोज मरतोय आम्ही, त्याची कुठं किंमत आहे? आमच्या शेताची जप्ती करायला जर एखादी जरी नोटीस महाराष्ट्रात शेतकऱ्याला आली तर मग नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, हे तुम्हाला सांगतो. एवढ्या सगळ्यांचं नाव साईनाथजी आहे, रुपेशजी आहे, नारायणराव आहे, बालाजी आहे, खूप नाव आहे. एवढे सगळे नाव कसे वाचू? आणि देशामध्ये तुम्हाला आम्हाला शेतकरी म्हणून कधी राहू द्यायचं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला कधी हिंदू म्हणून राहू द्यायचं आहे, कोणी ओबीसी म्हणून राहील, कोणी मराठा म्हणून, कोणी दलित म्हणून, कोणी मुस्लिम म्हणून, अशी विभागणी कायमची तुमची करायची आहे. आम्ही राजकारणी लोकांना एवढ्याच्या सक्सेस झालं तर त्यांचा गेम सक्सेस होता. तुम्ही खाली फार भांडत राहो म्हणजे आमच्याकडे लक्षच नाही. गावात भांडणं वाढली का मुंबईतल्या भांडणाकडे लक्ष कोण देतं? आणि मग गावात पहिले नळावर भांडणं व्हायचे, आता गावात तालुक्यावर भांडणं आले. आणि त्याच्यामुळे आमचे नेते आता मस्त पाय सपाट करून झोपलेले आहेत तिकडे. आणि म्हणून अशा सगळ्या लोकांना मी मुद्दामून सांगतोय, भगवंतरावजी तुम्ही 10 दिवस वाट पहा, नाहीतर ते तहसील कार्यालय आपण ताब्यात घेऊ. मी येतो स्वतः. काय असेल तर नेपाळमध्ये जर राष्ट्रपतीचं घर जाळतात लोक तर बाजूचं राज्य आहे त्याला आम्ही समर्थन करत नाही. पण तुम्ही आमच्या छातीवर पाय ठेवायचं ठरवलं असेल तर आम्ही तुमच्या छातीवर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही. ते आता उपोषण थोडस चालू ठेवा, किती जमते तुमचं ते. तर नाहीतर एकदा भगतसिंग छत्रपतीची तलवार घेऊन छाटून टाकू सहायला. तुम्ही बाबासाहेबांचा संविधान मान्यच करत नसल. ज्या लेखणीचं आम्ही पाहतोय तलवारीचं आंदोलन, छत्रपती शिवरायांचं तलवारीचं आंदोलन लेखणीमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित केलं, आणि त्या लेखणीतल्या संविधानानं तुम्ही ऐकत नसाल तर पुन्हा छत्रपतीची तलवार घेतल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा घेऊ ते, पुन्हा तुम्हाला आर पार करू. या भूमिका तुम्ही जर असं 10 वर्ष तुम्ही शांत राहील मग त्याच नवल वाटत. 10 वर्ष तुमची जमीन पाण्यात जात, 10 वर्ष तुम्ही शांत बसताय. एवढं काय, एवढा वेळ लागतं गरम व्हायला, संतावायला एवढा वेळ लागतोय, चिड यायला एवढा वेळ लागतोय तुम्हाला. अरे बायकोनं 1 दिवस भाजी चांगली नाही केली तर चिडून घराच्या बाहेर निघताय. आणि आता तुम्ही पाहतोय का 10 वर्ष तुम्ही सहन कसं केलं याच मला नवल वाटतंय. आता आरपार करा. माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहेत. 350 एकही गुन्हा स्वतःसाठी नाही. 4 कलेक्टर झोडपले, 2 सचिव मंत्रालयात ठोकले, अजूनही ठोकन धरून 4 केस मध्ये 3 वर्षाची सजा सुनावली. 7-3-70 मध्ये मी जेलात भेटणार आहे तुम्हाला, कायमचं तिथं आपलं राहण्याची व्यवस्था. मला मायनं सांगितलं म्हणे 350 झाले काय म्हणे 1000 झाले पाहिजे लोकांसाठी तर आपला बच्चू कडू. जगून असं सगळं लोंगीर बोंगीर जगण्याचा काय अर्थ आहे? आणू पाणू की जिंदगी कोई जिंदगी होती है जे मरणार जैसा. आणि म्हणून हे जे निर्णय मी पाहिले तुमचं सगळं पाहत होतो. मी एका वकिलाला विचारलं, केस लॉ भाऊ सुप्रीम कोर्टाच्या 1995चा एक निर्णय आहे आणि त्यांनी सांगितलंय का सातत्यानं जर जमीन जात असेल
भिजत असन तर ते तुमच्या बापाले विकत घ्यावं लागतं, त्याला भूसंपादन करावं लागतं. हा 95चा निर्णय आहे. दुसरा निर्णय आहे नर्मदा बचावचा. नर्मदा बचावमध्ये 2010 आणि 2010 मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला. नंतर आम्ही पाहतो जायकवाडीचा निर्णय झाला 2004 मध्ये, 2007 मध्ये उजनीचा निर्णय झाला. हे सगळे निर्णय तुमच्या बाजूचे आहे, याच्या बापाला द्यायला लागून चाललेले. हे सगळे निर्णय भागवला मी तुम्हाला पाठवतो, याच्या सगळ्या प्रोसेस पाठवतोय. आपण ही लढाई चालूच ठेवू आणि कोर्टाची लढाई सुद्धा आम्ही सांगतोय. याच महाराष्ट्रात यांनी चौपट पैसे दिलेले आहेत, चौपट. जे कायम बुडी झालं. फक्त पंचनामे करून ठेवा. आणि तो तहसीलदार जर पंचनामे करत नसेल, पंचनामे आपल्या प्रोसिजर आपल्या पद्धतीने करून घ्या. आपण जर पंचनामे व्यवस्थित करून घेतले प्रत्येक वर्षाचे झाले नसेल तर त्या तहसीलदाराकडून लिहून घ्या का मागील 10 वर्षाचं जे जे काही नुकसान झालं असेल ते सगळं आम्ही पाहिजे रेकॉर्डवर आलं पाहिजे. याच्याकडून मागच्या 10 वर्षाचे पैसे वसूल करू आणि समोरच्या जमिनीचे पण पैसे वसूल करू. यांना आपण सोडणार नाही. आखरी तुम्ही विमानात फिरून तुमचं जमणार नाही, जमिनीवर यावं लागेल. और जमीन में कौन ज्यादा है तो किसान ज्यादा है. जमीन में सबसे ज्यादा संख्या किसकी है तो किसानों की है. और वो काय ऐरा गैरा थोडा है. अबे 2 बैलाला घेऊन आम्ही नागरते आकलतोय. साले तुले काय झालं काय, तू काय कुछ किस गली की खसखस है तू. जितना चिल्लाएंगे ना उतना अंदर भेज देंगे साले को. आम्ही या ताकदीनं तुम्ही बिलकुल एकत्र व्हा. मी नेहमीच सांगतोय आता 11% आयात कर शुल्क कमी केलं. ट्रम्प साहेबांना फोन केला मोदीजीले और हमारे 56 इंच मोदीजी झुक गए. भेज दो कपास. भेज दिया कपास. त्या यवतमाळला मोदीजी आले होते. म्हणे कापसाचा धागा करू, धाग्याचं कापड करू, कापडाचं गारमेंट करू आणि विदेशात पाठवू. ते तर पाठवलंच नाही साले ना. तिकडलाच कापूस इकडे घेऊन आले उरावर. 11% आयात शुल्क कमी केलं आणि 25 लाख गाठी मे महिन्यात आणल्या. 100 लाख गाठी आम्ही पाहतो या डिसेंबर पर्यंत आमच्या उरावरून बसणार. आणि जेव्हा आम्ही पाहतो या गाठी जर आमच्या देशात आल्या तर वाटोळा माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचा होणार, लक्षात घ्या. आणि काय भावानं घेतला अमेरिकेतला कापूस? 17,000 रुपये क्विंटलनं. भारत सरकारनं अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव दिले ते 17,000 रुपये क्विंटल. आणि आम्हाला 6,000 भेटणार की नाही भेटणार ही अशा प्रकारची व्यवस्था आणून ठेवली आहे. आज सोयाबीन 3400 रुपयाची आहे. 3400 रुपयाची सोयाबीन आहे. अजून सोयाबीन शेतातली निघायची आहे. आणि ते निघाल्यानंतर कालचे भाव 2 दिवसाचे भाव मी पाहतोय 3500 होते. आजचे भाव मी पाहिले 4-5 मार्केट कमिटीतले भाव पाहिले ते 3400 आले. धीरे धीरे जशी जशी सोयाबीन आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत खलास होईल, काही राहणार नाही. मग 2000 विकायची का सोयाबीन? विकायचे. वेळ आली तर काय करणार तुम्ही? काय करणार आहे? कांदा तरी खाऊन. आम्ही कलेक्टरला सांगतोय, सीआरला सांगतोय का आमची सोयाबीन 15 दिवसात येणार आहे. आणि 15 दिवसाच्या खरेदी केंद्र हमी भावाचे. जरी हमी भावाची तुमची लढाई आहे तुम्हाला मान्य नसेल पण आता त्याला पर्याय नाही आहे. आज 5,328 रुपये हमी भाव काढले. आम्ही शिफारस केली आमच्या राज्य सरकारनं सोयाबीनचे 7,225 रुपयाचे. 7,000ची टाळ्या वाजू नका. इथं कहाणी संपली नाही, अजून बाकी आहे. 7,225 रुपयाची शिफारस केली राज्य सरकारनं आणि केंद्रानं जाहीर केले 5,328 रुपये. म्हणजे सरळ 2,000 रुपये कमी भावाला आमचे हमी भाव जाहीर केले. आता मार्केटले ते भाव नाहीये. अडचण हे आहे का पंजाबच्या शेतकऱ्याचं एपीएमसी मध्ये 90% शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. त्या हरियाणाच्या आमच्या हिमाचल प्रदेशवाल्यांना 9,000 रुपये पर क्विंटल हळदीचे भाव जाहीर केले. पहिलं राज्य आहे एमएसपी जाहीर करणारं राज्य. देशातलं पहिलं राज्य आहे. लहानसं राज्य आहे पण हळद तिथे जास्त होतं म्हणून 9,000 पर्यंत शेतकऱ्यांना भाव भेटणार. कायमचे काही हो, बाजार कुठलाही पडो तरी 9,000 रुपयाने खरेदी करणार. ते लहान राज्य तुमच्यापेक्षा बरं आहे. तेलंगणा पर एकरी 5,000 रुपये अनुदान सोयाबीन वाल्यांना मंजूर केलं.
मध्य प्रदेशनं भावांतर योजना सोयाबीनसाठी मंजूर केली. आमचं सरकार इथे धानासाठी आम्ही पाहतोय पर हेक्टर 20,000 रुपये देतं. पर हेक्टर धान उत्पादक शेतकऱ्याला. कापूस उत्पादकाला काय भेटतंय, सोयाबीन उत्पादकाला काय भेटतंय, तूर उत्पादकाला काय भेटतंय? जो ठंड है उसके लिए कुछ नहीं मिलता, और जो मर्द की औलाद है उसके लिए पूरा सरकार खड़ा रहता है. मर्दासारखे लढावं लागलं. 17,000 रुपये क्विंटलनं जर कापूस आम्ही पाहतो अमेरिकेचा घेतला जात असेल, आमच्या कापसाला जर भाव देत नसेल तर आम्हाला चिडावं लागेल, राग यावं लागेल. आम्हाला पूर्ण ताकदीनं समोर यावं लागणार आहे. ही व्यवस्था सगळ्या इकडे अशीच आहे. आणि मग हे का होतंय ते पुन्हा समजून घेतलं पाहिजे. एकतर भगवंतरावला सांगितलं का गावातले झेंडे पार्टी, त्याच्यातही जातीचे झेंडे, कोणी निळा घेऊन येतं समोर, कोणी भगवा येतं, कोणी तिकडे हिरवा घेऊन येतं, कोणी पिवळा घेऊन येतंय, आणि आम्ही सगळे त्याच्यात गुंतून राहतोय. अरे हे कोणत्या रंगाचे झेंडे असू द्या, त्या झेंड्याला जो कापड लागते ना, तो मला बाप शेतकरी पिकवते, लक्षात ठेवा. तुमच्या असू द्या कोणते रंग झेंडे, आम्ही लक्षात घ्या का शेतकरी म्हणून जगावं लागल, शेतकरी म्हणून मरावं लागल, शेतकरी म्हणून लढावं लागेल. तुम्ही कुठल्याही जातीचे असू द्या, हे सगळे आम्ही पाहतोय. आरक्षणानं पूर्ण भलं कोणाचंच होणार नाही. एका गावात लागून 10 वर्षात मी सांगतोय 2-3 पोट्टे नोकरीवर लागल, पण माझ्या शेतकऱ्याला 15-20 हजार रुपये कापसाला भाव भेटला ना, अख्खं गाव श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. एवढी शेतीच्या प्रश्नात मजबूती आहे, एवढी मजबूती आहे. आम्हीच नौकर ठेवू शकतो साल्यांना, पण आम्ही ऐकत नाही. आमच्या डोक्यातली जात नाही. शरद जोशी साहेबांना पाडलं ना आम्ही, का पाडलं? काय वाईट केलं होतं शरद जोशी साहेबांना? तुमच्यासाठी भांडलं, हे वाईट केलं? अरे आम्ही पाहतोय विदेशातली नोकरी सोडून, 2.5 लाख रुपयाची नोकरी सोडून, महिन्याची नोकरी सोडून तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला, रक्त ओकलं, घर संसार आम्ही पाहतोय बाजूनं केला. आपली पत्नी आत्महत्या करून मेली, तरी आम्ही पाहतोय शरद जोशी साहेब तुमच्यासाठी भांडत होते. तुम्ही काय दिलं रे त्यांना? हिंगणघाट मध्ये लढले, एखाद्या लहान पोट्ट्यानं पाळून टाकलं. शेतकऱ्यानं शेतकऱ्याचा नेता पाडला. एवढी काय बोलावं तुम्हाला, एवढी वाईट परिस्थिती आहे. शेतकरी म्हणून आंदोलनातही यायचं नाही, शेतकरी म्हणून मतही मारायचं नाही. आम्ही मत मागायला नाही आलो तुम्हाला, पण तुम्ही शेतकरी म्हणून कधी मत मारणार? त्या आमच्या राष्ट्रसंत तुकडोजीनं सांगितलं का, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, राजकारणी देव त्याला मताचं भेव. जिस दिन मत पलट जाएगा तो सब तख्ता बदल सकता है. मित्र लक्षात घ्या, आता जे कर्ज वसुली सुरू आहे, ऑनलाईन जप्ती होतं. आणि भाऊ आता काही गावात वसुली करायला कोणाला या लागत नाही. नोटिसा येत आहे, मला रोज पाठवत आहे कोण ना कोणी. आणि मग अशा कलेक्टरच आदेश काढताय, न्यायालय फटाफट या केसेस निर्णय घेऊन लगेच तुम्हाला जप्ती करण्याच्या नोटिसा कदाचित येईल. आम्ही सरकारला सांगतोय, ज्या दिवशी आमच्या शेताची जप्ती करायला जर एखादी जरी नोटीस महाराष्ट्रात शेतकऱ्याला आली, तर मग नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, हे तुम्हाला सांगतो. आमची कर्ज भराची कुठली मानसिकता नाही, कुठल्याही प्रकारची आर्थिक स्थिती नाही आहे. कारण गेल्या 3 वर्षापासून शेतीमालाला भाव भेटत नाही. मागच्या वर्षी 3400 रुपयात सोयाबीन विकावं लागलं, 6 ते 7 हजार रुपयामध्ये आमचा कापूस विकावं लागला. 11,000 भावाची शिफारस केली कापसाची, आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 8,110 रुपये. 3,000ची तफावत आहे. जिथं भेटन तिथं मारण्याची व्यवस्था आमची केली. औषधं निघाले ते बेकार, खतं असेल ते बेकार, सगळ्या प्रकारचं सगळं आम्ही पाहतोय. सगळी विचित्र अवस्था झाली आहे. आणि म्हणून तुम्ही एकत्र होऊन वाटतं तुम्ही एक दिवस ठरवा. माझी तारीख मी खाली पाहतोय, कारण मी महाराष्ट्रभर फिरतोय. 600 सभा घ्यायची आहे. आता 2 सभा घेऊन इकडे आलो, अजून 3 सभा घ्यायच्या आहे. महाराष्ट्र सारखं फिरतोय. रात्री 2 वाजेपर्यंत चालत राहायचं, पुन्हा सकाळी उठायचं, पुन्हा सभा घ्यात राहायच्या. पूर्ण सगळा समुदाय शेतकरी म्हणून आम्ही राजकारणासाठी करत नाही. आणि हे मुद्दे घेऊन तुमचं मत या आयुष्यात कधी मागणार नाही, तो धंदा आम्ही करणार नाही. आणि म्हणून विश्वास असेल तर 28 तारखेला आपण बुट्टेबोरीला, नागपूरला कर्जमाफीची, कर्जमुक्तीची आणि हमी भावाची या सगळ्या लढाईसाठी तुम्हाला सज्ज झालं पाहिजे. तिसरी आम्ही मागणी ठेवली का पेरणी ते कापणीपर्यंत तुम्ही भावही देत नसाल आणि आम्हाला चांगलं मार्केट भेटत नसेल,
तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये घ्या, म्हणजे आमचा उत्पादन खर्च कमी होईल. मजुरीचा खर्च जर आमच्या शेतकऱ्याचा MRHS मधून दिला तर मजुरीचा खर्च 60% आहे. 60 ते 70% जर खर्च सरकारनं MRHSच्या माध्यमातून उचलला तर मग केळीला देताना तुम्ही संत्र्याला देताय, सफरचंदला देताय, आंब्याला देताय, आम्हाला का देत नाही? उत्पादक शेतकऱ्याला द्या, सोयाबीनवाल्याला द्या, पराठीवाल्यांना द्या, त्यांना देता, आम्हाला का देत नाही? ज्याच्या शेतात पाण्याची व्यवस्था आहे, जो फळं पिकं पिकवते त्याच्यासाठी तुम्ही मेहरबान आहे, आम्हाला का नाही? आणि आमचा मजुरीचा खर्च जर 60% निघाला, उद्या ऊन वारा पाऊस आणि मार्केट थोडं कमी झालं तरी माझा 60% खर्च वाचला, आणि हा 60% खर्च वाचला तर माझ्या शेतकऱ्याच्या घरात आनंद केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा दावा आहे. आणि मग एका इकडे आम्ही बाहेर द्यायचा नाही आणि दुसऱ्या इकडे खर्च कमी न करता आमचा वळवाचा असेल तर ही विचित्र अवस्था आम्हाला बंद करावं लागेल. 28 तारखेला मित्र हो, बुट्टेबरी याच रोड जाते ना इकडे नागपूरला, हाच रोड नागपूरला जातं. तुम्हाला आमच्या सगळ्या जातीतल्या, सगळ्या धर्मातल्या, सगळ्या पार्टीतल्या लोकांनी हा जो झेंडा तुम्ही पार्टीतला घेतला, ज्या जातीत असं तिथं राहा, काही हरकत नाही. पार्टीचे झेंडे मोठे करा, काही हरकत नाही. पण जेव्हा आमचा बाप शेतकरी म्हणत असाल तर त्या झेंड्याचा दांडा आहे ना त्यांच्या टाडक्यात मारायची व्यवस्था झाली पाहिजे. जेपर्यंत ही मानसिकता तुमची होणार नाही तोपर्यंत तुमचं खरं नाही. एवढं नुकसान जर दुसरा अधिक एका गुणाचं झालं असतं, एका जातीचं झालं असतं, एखाद्या धर्माचं झालं असतं, एखादी मस्जिद किंवा मंदिर गेलं असतं ना, मग जागा झालं असतं सरकार. पण आमच्या मरणाला किंमत कुठं आहे? रोज मरतोय आम्ही, त्याची कुठं किंमत आहे? आज 2 निरोपारी नांदेड म्हणलं, एक दीपक ठाकूर मेला आणि एक महाजनानं आत्महत्या केली, तरुण पोरं होते 34 वर्षाचे. परभणीचा आमचा तो सचिन जाधव 34 वर्षाचा पोरगा मेला आत्महत्या करून, कारण 3400 रुपयामध्ये सोयाबीन विकावं लागलं आणि अर्धी व्यापाऱ्यांना पैसे दिले नाही. आमदाराला फोन केला, व्यक्तिगत भांडण आहे, आणि जमदार आम्ही पाहिजे ठाणेदार ऐकायला तयार नाही, कारण तो उद्योगपतीची खाण होती, ते व्यापारी होते. अगदी संतापाला पॉयझन घेतलं, मेलं. हे असं मरण्यापेक्षा गोळ्या झाडून मरणं परवडलं. 6.5 लाख शेतकरी मेला आमचा, कोणी हल्लं नाही. तो सचिन जाधवनं आत्महत्या केल्यानंतर बायकोला माहित झालं, बायकोच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता, तिने आत्महत्या केली. गावात भेटत हे टाळ्या वाजवायचा विषय नाहीये. ही सभा आम्ही पाहतो, ही वेदना आहे आमची, हे दुःख आहे. आम्हाला राग का येत नाही, आम्हाला संताप का येत नाही, चिड का येत नाही? मी त्या गावात भेटायला गेलो, कुठे रोष नाही, राग नाही, कुठलाही संताप नाही, कुठलाही बॅनरबाजी नाही. का असं झालं? आम्ही केवढी नारायकी स्वीकारायची आम्ही, आणि कुठपर्यंत मरायचो आम्ही? अरे जातीच्या नावाला जाधव मेला असता तर पेटले असते गावागावात, पण शेतकरी मेला म्हणजे कुत्रे मेले समान झाली आमची अवस्था. जातीच्या नावानं भडकवणं समजवलं तुम्हाला, धर्मात सांगून आम्हाला पाहतो पेटवायला लावलं आम्हाला. पण एकदा शेतकऱ्यासाठी पेटा, एकदा शेतकऱ्यासाठी 2 पावलं टाका, सगळी व्यवस्था दुरुस्त होईल. ते दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही, झेक मारून सालाना करावं लागेल. ते पत्रकारांना विचारलं, या सगळ्यांना आमचं सरकार जागा येईन का? होऊन का? सरकार कशाला जागा करायचं? मला विश्वास आहे आम्ही जे मेहनत घेऊ ना, त्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे आम्ही जे मेहनत घेऊ त्याच्यावर माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी घुटण्यावर बसल्याशिवाय राहणार नाही, घुटण्यावर येईल. इमानदारीनं प्रामाणिकपणे सांगतोय, हा लढा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही ताकदीनं आम्ही काय मागे पडलं घ्यायचं नाहीये. सगळ्या संघटनेचे लोक आपण एकत्र केले, अनिल भाऊ असन, जे काय CPM असन, BPM असन, काय असणार, पण काही ठराविक मुद्द्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागलं. आणि तिकडे केंद्र सरकार 23 पक्षाचं एकत्र बसतं, तुम्ही 2 गावातले गट एकत्र होत नाही. आपलीच आपल्याला लाज वाटायला पाहिजे. ते दूध तरी गरम होऊन उतू येतं, तुम्ही उतू कधी येणार आहे? तुम्ही गरम कधी होणार आहे? कधी संताप येणार आहे? 10 वर्षानंतर आज हे उतू आले. दूध उतून आलं तर साय नाही, दूध नाही, दही नाही, ताक नाही, ना कुठल्या काही प्रकारचं तूप नाही. उतू या. जातीसाठी जेवढे येताना मरमर करताना तेवढे शेतकरी म्हणून या. याच्या बापाने साऱ्याने खाली यावं लागलं, याच्या बापाला यावं लागलं. काय असेल तुमची जात गीत धर्म जाऊ दे तुमच्या तिकडे. ज्या छत्रपती शिवरायानं हे राज्य चालवलं, स्वराज्य निर्माण केलं, ते शेतकरीसाठी जमा केलंय, ते रयतेसाठी केलं. वतनदार आम्हीच होते सारे सगळे भरले.
देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, पाटील, देशमुख सगळे आम्ही पाहतो त्या जातीतले तिथे इथं मोठे असून त्यांनी आम्हाला वतनदारी करून लुटलं. ही लूट आम्ही पहिल्यांदा कोणा बंद केली असेल तर माझ्या माय जिजाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी लूट थांबवली. त्याची शपथ घेऊन समोर न्यावं लागणार आलेला. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीचा एका धर्माचा म्हणून चालणार नाही. अहिल्यादेवी होळकर असेल, त्यांनी जो लढा उभारला तो लक्षात घ्या. तुम्ही जातीपती पुरते आम्ही पाहतोय हे सगळे महापुरुष अलग अलग करून आपल्या चिनऱ्या करून टाकणारे सगळे चिनऱ्या केल्या. रोज मरतोय, तुम्हाला कोणाची किव नाही. जातीच्या नावानं एक मिला तर 10 जण जाऊन पडतोय तिथं. 6.5 लाख शेतकऱ्याची आत्महत्या कमी आहे का रे? तुम्हाला असं वाटतं घर पिच्छे एक जण मिळाला पाहिजे तेव्हा तुम्ही पेटून उठणार का रे? काय तुम्हाला संताप येत नाही? आणि हे सारे जे पार्टीतले लोक असते ना, हे फक्त जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी तू मै करतं. तिथे सगळे शेपटी हाल होतोय. काय तर जिल्हा परिषदची तिकीट भेटत. रामखोरेल लाता मारा. तो जर आम्हाला गुणावून ठेवत असेल त्या जिल्हा परिषदसाठी, आणि असली जिल्हा परिषद तर शाळेवर काय खर्च करा विचारा, त्या आरोग्य केंद्रावर किती खर्च केला विचारा. पैसा नाही, सन्मान नाही, इज्जत नाही, बंगला नाही, गाडी नाही, कुछ नाही. तुम्हाला पोरगी भेटणार नाही इथून 5-6 वर्षानंतर, दुसरपणी भेटणार नाही. म्हणजे तुमची अवकाशच संपणार आहे. प्रश्न निवड कर्जमुक्तीचा नाही. प्रश्न फक्त आम्ही सांगतोय नुकसान भरपाईचा नाही. प्रश्न हमी भावाचा नाही. प्रश्न माझ्या शेतकरी अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा. लक्षात घ्या. जेपर्यंत तुमचं अस्तित्व निर्माण होत नाही तोपर्यंत आमचं काही खरं नाही आहे. पैसा नाही आहे खरं गव्हर्नमेंट जो 75-80 हजार कोटीचा शक्तीपीठ न मागता दिला. तिकडे आम्ही पाहतोय आता गृहनिर्माणले बजेट मधून 85,000 कोटी दिले. जिथून पैसा भेटतो तिथे सगळ्या योजना चालू राहतं, आणि जिथं पैसा भेटत नाही तिथं सरकार चूप राहतं. पण तरी आम्हाला जागा येत नाही. अरे त्या 85,000 कोटीमध्ये पुऱ्या महाराष्ट्राचे पाणी रस्ते होते. रोज बंदी वापसतो आमची, रोज मरतोय आमचा शेतकरी. साधा माल सुद्धा घरी येऊ शकत नाही. माझ्या आजारात आलेला रस्ता आजही पाण्या रस्ता तसाच आहे. पण खासदार आमदाराला क्यू येत नाही. 20-25 लाख खासदार आमदाराला टाकले का डुमडुम वाजवता तुम्ही घरी नेता त्याला. लग्नात आला का आमदारासाठी लग्न थांबवता. लाथ मारा साड्या लग्नात बोलावल्यापेक्षा. मी त्या विधानसभेत बोलत होतो तर खालून एका आमदारांनी चिठ्ठी दिली, म्हणजे आमच्या मतदारसंघातले बोला. म्हटलं तू का बोलत नाही रे? तुला बोलवलं काय झालं? तुझं काय तोंड शिवलं का साड्या? त्यांना बच्चे हो माझ्या पार्टीचं सरकार, आम्ही बोललो तर तिकीट भेटणार नाही. मेलं सालं तिथंच. याचा अर्थ काय लक्षात घ्या, हे गंभीरतेने घ्या. पार्टीचं अस्तित्व निर्माण झालं, पार्टीचा प्रभाव निर्माण झाला, पण मतदाराचा प्रभाव संपला आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटामध्ये जे मतदाराची ताकद दिली ती तुम्ही संपवली आहे, शून्य झाली आहे. ते कारण जोशी म्हणून शरद जोशींना पाडलं, आणि त्या जातीचं नव्हतं म्हणून कोणी. जात पाहता तुम्ही, जातीशिवाय मत नाही मारत तुम्ही. आमची अवकाशच तेवढी राहिली आहे. हे जेव्हा सोडा, डोक्यातून जेव्हा हा भूत काढा, तेव्हा ते संविधान जे आमच्यासाठी लिहिलं ते आमच्या कामी लिहिलं. ते आता सगळे उद्योगपती खातं. 24 लाख कोटी 200 उद्योगपत्यांचे माफ केले, आमचे 50,000 कोटी माफ करायला. हे देवेंद्रजी म्हणतात का दुष्काळ पडल्यावर देऊ, म्हणजे पाय घासून मरताना दाखवा त्यांना, मन माफी देऊ. रावणाची एवढा भेटा रे. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल, आम्हाला संताप येत नाही. त्यांना माहित आहे का बच्चू किती काय बोलला तर जातीचे बोलणारे आम्ही पाठवून देऊ गावात, सगळे विभागून जाईल. कुछ इधर कुछ इधर कुछ इधर, चले जाओ, किसान रहेगा नाही जिंदा. आणि इथून गेल्यानंतर तुमच्या डोक्यातला भूत जातं लगेच. बायकोही म्हणते तर साध्या आपल्याला काय पडायचं त्याच्यात, मला भाऊ तर बीजेपीत आहे, तुम्ही काय चाललंय इकडे मराले, घे ना मग टोले. ही अवस्था आम्हाला नीट करणार नाही. जो लढा उभारतोय भाऊ पंजाबच्या शेतकऱ्यांना, काही असो कोणती मागणी असो अनिलराव, पण एक गुण घ्यावा लागेल आम्हाला का 13 महिने एका जागेवर सरकेवर राहिले, 750 लोक मेले पण उठले नाही. आणि तुम्ही तर लग्नात 4 घंटे वाया घालताय दोघांच्या लग्नासाठी, नवरदेव नवरीसाठी. ते वाजवत येताना 1 घंटा चालले जातो, तरी बसले राहतो तिथं अक्षत फेकाले.
आम्ही आमच्यासाठी कधी उभं राहिलो नाही. आम्ही आमच्यासाठी उभं राहता आलं पाहिजे भाऊ. मी माझ्यासाठी नाही म्हणत, माझ्या मागे या लोकायुक्त ते तुमचं तुम्ही पाठ बसा, आम्हाला काही करायचं नाही. मी कोणाच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे, पण शेतकरी पुत्र म्हणून काम करायला तयार आहे, नेता म्हणून नाही. शेतकरी पुत्र म्हणून काम करू. पण माझ्या बापानं माझ्या मायनं ज्या आल्यापेक्षा ज्या भोगल्या त्या माझ्या वरच्या समोरच्या पिढीला भुगता कामा याच्यासाठी लढणं शिकतो आलं पाहिजे. मोठ्या पोट चढकीनं हे काम आम्ही, तुम्ही म्हणा पडलं म्हणून असं नाहीये. मी राज्यमंत्री असताना 2 व्हीलरला पंजाबला गेलो राजीनामा देऊन. 350 गुन्हे दाखल झाले, आमदार असतानाच झाले. आज लढलो, त्या दिव्यांगाला 600 रुपये महिना होता, 1000 रुपये केला, 1000चा 1500 केला. बच्चू कडू लढला म्हणून त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचे सुखाचे दिवस आणण्याचं काम बच्चू कडू इमानदारीने केलं, कुठे काही पडलं नाही. अनाथाचं आरक्षण दिलं, कालच एक पोलीस भेटला, अनाथातून 1% आरक्षण दिलं. ज्याला वडील नाही, बाप नाही, धर्म माहित नाही, गाव माहित नाही, त्याच्यासाठी 1% सुद्धा आरक्षण नव्हतं. 17 पोरं लागले, ज्याचा धर्मच नाहीये, नाव माहित नाहीये. हे काम अतिशय वंचित घटकांसाठी आम्ही करतोय. माझ्या गावातला मजूर असन, शेतकरी असन, मेंढपाळ असन, मच्छीमार असन, या सगळ्यांसाठी जे जे काही कष्ट करणारी समाज आहे त्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला उभा राहावा लागेल. नाहीतर घरी गेल्यानंतर पुन्हा जाती जातीत भांडण गावातले लोक, त्या दिल्ली मुंबईला तेच पाहिजे. तुम्ही गावातले लोक जाती धर्मात भांडले पाहिजे. कधी गणपतीच्या उत्साहामध्ये गारपीट झाली पाहिजे, नाहीतर त्यानं तिकडे बोटा मारला पाहिजे. तुम्ही या भानगडीत कायम राहिले पाहिजे, म्हणजे तिकडून वाघ आहे असा दाखवायचा आणि हे सारे मेंढर आमचे सगळे तिजोरी घेऊन जायचे. ही नालायक लोक आहे, लक्षात घ्या. राजकारणी लोक काही साधे लोक नाही आहे, खूप वाईट आहे. मी 20 वर्ष सत्तेत राहिलो आहे, त्या सगळ्या सिस्टीम मध्ये राहिलो आहे. मला माहित आहे का कशा पद्धतीनं खेळ खंडोबा करतो तुमचा. आणि संख्या असली ना भाऊ तर तलवारची गरज नाही पडत, संख्या पाहिजे. जेव्हा संख्या नसतं तेव्हा बंदूक पाहिजे. आणि मग तुमची संख्या जेव्हा जेव्हा वाढल, मी सांगतोय हा रिपोर्ट जाणार तिकडे. आज हागून लागन, गोळी घ्या लागन. आणि आता तुम्ही तारीख ठरवा तहसील कार्यालयात घुसाची, पाहून घेऊ काय होते. तर होऊन जाऊ दे एकदा. 10 वर्षाचा अनुशेष पुरा पार करूनच टाकून चालले, काय असेल तर पाहूनच घेऊ. किती दिवस तहसीलदारच कार्यालय ताब्यात घ्यायचंय. लवकर याबाबत निर्णय झाला पाहिजे. यासाठी आम्ही सोबत आहोत. जे संघर्ष समिती आहे त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. आपण जो काही संघर्ष उभा केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.